नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तर आता आज आपण जाणार आहोत चिखली प्रयाग या क्षेत्री। कोल्हापूरपासून साधारण 10 ते 12 किलोमीटरवर अंतरावरती हे ठिकाण आहे। सर्वात प्रथम कोल्हापूरवरून रत्नागिरीला जायचा रस्ता आपल्याला समोर दिसू शकतो। इकडे हा आहे तो सरळ कोल्हापूरवरून रत्नागिरीला जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती हा आंबेवाडी गावचा फाटा आहे, जिथनं आपण आता आज जाणार आहोत आणि चिखली प्रयाग हे क्षेत्र आपण आज पाहणार आहोत। दत्त महाराजांचं ते स्थान आहे आणि खूप छान सुंदर असं ठिकाण आहे। तर इथे आज आपण जायचा प्लॅन केलेला आहे। चला तर मग आज आपण बघूयात चिखली प्रयाग क्षेत्र, दत्त महाराजांचंच ठिकाण। आंबेवाडी फाट्यावरून आज शिरलं की आपल्याला आजूबाजूला ही छान शेती दिसते। इथलं प्रमुख पीक म्हणजे ऊस आहे। आंबेवाडी गावाला सुरुवात झालेली आहे आता। छान अशा जुन्या पद्धतीच्या बांधकामाची घरं मुबलक प्रमाणात आहेत, तर काही जुन्या घरांनी आता काच टाकून नवीन स्वरूप धारण केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी जुनं बांधकाम आणि नवं बांधकाम असा एक वेगळा आणि सुंदर मिलाफ आपल्याला पाहायला मिळतो। हे या गावाचे एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो। आंबेवाडी आणि चिखली प्रयाग गावातनं आपण बाहेर आलो की या आपण देवळाच्या जवळ पोचतो। डावीकडे आत्ताच आपण पास झालो ते गणपतीचं मंदिर आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं मंदिर आहे। आता पुढे डाव्या हाताला आपण जर असं मागे बघितलं तर आपल्याला संगमचा पॉईंट आपल्याला दिसू शकतो, ज्याला जायचा मार्ग मंदिराच्या बाजूनी पायऱ्या उतरून आहे। आता बघा इथे दिसतोय तो, आपण जस्ट पास होत आहोत। आता जरासं पुढे जायचं आहे आणि मग आपण वळल्यावरती मंदिरात प्रवेश करणार आहोत। तर अशा तऱ्हेने मंडळी आपण साधारण 4-5 किलोमीटरचा आंबेवाडीच्या फाट्यापासून 4-5 किलोमीटरचं अंतर कापल्यावरती आपण आलो आहोत आता श्री क्षेत्र प्रयाग या ठिकाणी। तर हे आहे श्री क्षेत्र प्रयाग। सध्या महाकुंभ मेळ्याचं पर्व सुरू आहे आपल्या इथे भारतात, प्रयागराजला। त्यानिमित्ताने इथे पण जत्रा भरलेली आहे। बघू शकता आपण इथे यात्रा अशी सगळी स्टॉल्स आणि खेळणीची दुकानं वगैरे सेटअप केलेली आहेत। पुढे आज गेल्यावरती आपण मंदिरात जात आहोत। मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावरती विशाल असा हा पिंपळाचं झाड आपल्याला दर्शन देतो। कित्येक वर्षा जुना हा पिंपळाचा वृक्ष आहे, आपण बघू शकतो। नंतर आहे हा विशाळ वटवृक्ष, एकदम छान वाटतं। पारंब्या कशा छान लोंबलेल्या आहेत, लोंबत आहेत। आणि आपल्याला समोर दिसतंय ते आहे मुख्य मंदिर, श्री दत्त महाराजांचं स्थान। नाव आहे श्री क्षेत्र चिखली प्रयाग। असं हे मंदिर पुरातन असल्याचं म्हटलं जातं खूप। याचा इतिहास थोड्याच वेळात मी आपल्याला सांगणारच आहे। छान प्रसन्न असे भजन सुरू आहे। हा आहे मेन मंदिराचं प्रवेशद्वार। आता आपण आज जाऊयात। तर आपण आता देवळात प्रवेश करणार आहोत। बाहेरच आवारात साधू संत बसलेले आहेत, पूजा अर्चा सुरू आहे काही जणांची, भाविकांची। असं हे क्षेत्र प्रयाग, चिखली प्रयाग। खूप प्रसन्न वातावरण आहे आणि मूर्ती तर अतिसुंदर अशी मूर्ती आहे। श्री गुरुदेव दत्त मूर्ती आपण बघू शकता। दत्त महाराजांची मूर्ती, सुंदर अशी पूजा मांडलेली आहे।
श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांच्या मुख्य मंदिराच्या शेजारीच हे आपल्याला कार्तिक स्वामींचं मंदिरसुद्धा पाहायला मिळतं. कार्तिकी पौर्णिमेला मात्र इथे प्रचंड भाविकांची गर्दी आणि लाईन असते. यात्रेनिमित्त विविध स्टॉल इथे उभे केलेले आहेत, गावकऱ्यांनी इथे मांडलेले आहेत. आता दर्शन घेऊन आपण जातो संगमाकडे. 5 नद्यांचा संगम आहे इकडे, तर त्या संगमापाशी आपण जात आहोत आणि तुम्हाला आता मी संगमाचं दर्शन घडवतो. इकडनं खाली जायचं आहे देवळाच्या बाजूने. मंदिरातून दर्शन घेऊन आता आपण जात आहोत संगमाच्या मुख्य ठिकाणी. या संगमावरती 5 नद्यांचा संगम झालेला आहे. त्या नद्या आहेत कासारी नदी, गुप्त स्वरूपातील सरस्वती नदी, तुळशी नदी ज्याला पुराणात भद्रा नदी म्हटली जात होते, भोगावती नदी आणि कुंभी नदी. अशा या 5 नद्यांचा संगम इथे झालेला आहे. आणि इथून पुढे ती नदी एकल स्वरूपात प्रवाहित होते, ज्याला आपण पंचगंगा या नावाने ओळखतो. या स्थानाची उत्पत्ती मागे सुद्धा एक छान अशी आख्यायिका आपल्याला करवीर महात्म्य आणि अनेक पौराणिक ग्रंथात आपल्याला आढळते. स्वतः ब्रह्मदेव जेव्हा तपश्चर्येसाठी ब्रह्मशैल या ठिकाणी अर्थात आजच्या पन्हाळ्या या ठिकाणी तपश्चर्येसाठी आले, तेव्हा त्यांची तपश्चर्या झाल्यावरती त्यांना स्नान करण्यासाठी नदी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी काही ऋषीमुनींना विनंती करून या नद्यांचं उत्पत्ती करण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे या नद्यांची उत्पत्ती होऊन या ठिकाणी हा संगम असा या 5 नद्यांचा झालेला आहे. या ठिकाणी आता मकर संक्रांतीपासून दरवर्षी यात्रा भरते आणि ती 1 महिना चालते. या स्नानाला कुंभमेळ्याचं स्नानाचं जे महत्त्व आहे तेच महत्त्व या स्थानी आंघोळ केल्याने किंवा स्नान केल्याने आपल्याला मिळते, अशी आख्यायिका. संगमच्या ठिकाणी या पादुका आपल्याला बघायला मिळतात. याचंसुद्धा आपण दर्शन घेऊयात. छान अशा सुबक पद्धतीने या पादुका रचलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत आणि ज्याचं दर्शन आपण घेऊ शकतो. नदीच्या बाहेर आलो की जस्ट आपल्याला समोरच आपल्याला या पादुका दिसतात आणि भाविक दर्शन घेतात. आता मग आलोच आहोत, तर मग अशा तऱ्हेने इतर भक्तांबरोबर शाही स्नान नाही तर निदान हातपाय तरी धुवून घ्यावेत अशी मनात इच्छा झाली आणि त्याप्रमाणे सूर्याला अर्घ्यसुद्धा प्रदान केले. आता आपण जाणून घेऊया श्री क्षेत्र चिखली प्रयाग या क्षेत्राचे महत्त्व आणि महात्म्य. करवीर महात्म्य हा ग्रंथ आणि काही पौराणिक ग्रंथांमध्ये या क्षेत्राबद्दलचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. महामुनी अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोपमुद्रा देवी या दाम्पत्याने या क्षेत्राची निर्मिती केली असे म्हटले जाते. जेव्हा त्यांचा संचार देशभर सुरू होता तेव्हा त्यांनी काही काळ त्यांचे इथे आगमन झाले आणि या क्षेत्री त्यांनी दत्त महाराजांची स्थापना केली आणि त्यांची उपासना इथे केली असे म्हटले जाते. आणि या अशा ठिकाणी नदीचाही संगम असल्यामुळे इथे फार छान असे प्रसन्न वातावरण असते. आपण बघू शकतो इथे की किती छान असे प्रसन्न वटवृक्ष आणि सगळी वनराई आहे. त्यामुळे इथे आलं की मन अगदी प्रसन्न होऊन जाते. अशा तऱ्हेने आज आपण श्री क्षेत्र चिखली प्रयाग या स्थानाचे महात्म्य आणि महत्त्व बघितले आणि त्याला आपण व्हिजिट दिलेली आहे. लवकरच भेटू पुढील भागात अजून एका अशाच नवीन ठिकाणी. श्री गुरुदेव दत्त.